नमस्कार मित्रांनो, सायन्स फोर्स अकॅडमी मध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो. आजचं हे लेक्चर नंबर 4 आहे. फिजिक्सची ही लेक्चर सिरीज सुरू आहे. जी मुलं व्हिडिओला नवीन बघत असतील त्यांनी पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणारं जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला लेक्चरचं नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत हे चॅनल शेअर करा, कारण अतिशय साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये मी तुम्हाला फिजिक्स हा विषय शिकवत आहे आणि जी एमएससी सीईटी ला जे आलेले क्वेश्चन आहेत ते मी सॉल्व्ह करून घेत आहे. कालच्या लेक्चरला जे आपण बघितलेलं आहे ते थोडंसं आपण रिकॉल करू. सर्क्युलर मोशन मध्ये तुम्हाला माहित आहे की एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असेल व्ही या वेलोसिटीनं, तर लक्षात ठेवा त्याचा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे त्याची डायरेक्शन आत असते, सेंट्रिफ्युगल फोर्सची डायरेक्शन बाहेर असते, रॅडियल एक्सेलरेशन किंवा सेंट्रिपिटल एक्सेलरेशनची डायरेक्शन आत असते, त्याचा रॅडियस असतो तो बाहेरच्या डायरेक्शन असतो. बरोबर आहे, ते तुम्हाला सांगितलं होतं मी. सेंट्रिपिटल जो फोर्स आहे तो काय असतो, mv स्क्वेअर बाय आर असतो आणि तो निगेटिव्ह असतो कारण त्याची डायरेक्शन आत असते. जर तुम्ही वेक्टरच्या फॉर्म मध्ये जर बघायला गेला तर सेंट्रिपिटल फोर्स काय असतो, मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर असतो, ओमेगा स्क्वेअर. बरोबर आहे. सेंट्रिफ्युगल जो फोर्स आहे तो mv स्क्वेअर बाय आर असतो, तो पॉझिटिव्ह असतो. किंवा वेक्टर फॉर्म मध्ये जर बघायला गेला, वेक्टर फॉर्म मध्ये जर बघायला गेला तुम्ही या ठिकाणी, हा वेक्टर फॉर्म मध्ये जर बघायला गेला तर काय असतो, एम आर ओमेगा स्क्वेअर असतो बघा सेंट्रिफ्युगल फोर्स. बरोबर, ह्या गोष्टी आपण काल बघितल्या होत्या. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं, ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे जे ऍप्लिकेशन आहेत ते बघितलं होतं बघा. ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे जे ऍप्लिकेशन आहेत ते बघितलं होतं. पहिलं ऍप्लिकेशन कोणतं होतं, व्हेइकल अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व्ड ट्रॅक. व्हेइकल अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व्ड ट्रॅक. याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं, जर एखादा रोड असेल, कर्व असेल, तर हॉरिझॉन्टल पाहिजे, तो असा आउटर एज त्याची उचललेली नसते. त्यावेळी ह्याची जे मॅक्झिमम स्पीड आहे, मॅक्झिमम स्पीड किती ठेवू शकतो ते आपण बघितलं होतं. ते किती आहे मॅक्झिमम स्पीड, त्याची मॅक्झिमम स्पीड आहे म्यूएस आर जी, एवढं मॅक्झिमम स्पीड लागतं. बरोबर आहे. तुम्हाला जास्त जर गाडी पळवायची असेल तर तुम्हाला एवढं मॅक्झिमम स्पीड ठेवावं लागेल. हे मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे. कालचं लेक्चर बघून घ्या, तुम्हाला समजेल. मी आता रिकॉल करते कारण आज एमईटी सीईटीची मी एमसीक्यू घेणार आहे. त्याच्यानंतर दुसरं ऍप्लिकेशन आपण काय बघितलं, तर वॉल ऑफ डेथ. वॉल ऑफ डेथ मध्ये एक हॅलो सिलेंडर आपण कन्सिडर केला होता की विहीर असते. विहिरीमध्ये एक बाईकवाला असा घर गाडी फिरवत असतो जोरात. या ठिकाणी एमजी खाली असतो, नॉर्मल फोर्स आतल्या डायरेक्शनला असतो, स्टॅटिक फ्रिक्शन वरच्या डायरेक्शनला असते. हे सगळं मी सांगितलेलं आहे कालच्या लेक्चरला, तुम्ही बघून घ्या. याच्यामध्ये कमीत कमी स्पीड पाहिजे. जास्तीत जास्त स्पीड तुम्ही किती ठेवलं अडचण येणार नाही, पण कमीत कमी स्पीड किती पाहिजे, व्हेलॉसिटी मिनिमम किती पाहिजे आपण फाइंड केली होती. तर मिनिमम व्हेलॉसिटी आपल्याला माहित आहे किती असते, तर आर जी डिवायडेड बाय म्यू एस, एवढी मिनिमम व्हेलॉसिटी असते बघा, आर जी डिवायडेड बाय म्यू एस. हे दुसरं ऍप्लिकेशन बघितलं होतं आपण. त्याच्यानंतर 3 नंबरचं ऍप्लिकेशन जे होतं, 3 नंबरचे जे ऍप्लिकेशन आहे, व्हेइकल ऑन अ बँक्ड रोड, हे ऍप्लिकेशन बघितलं होतं. व्हेइकल ऑन अ बँक्ड रोड हे बघितलं होतं. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा बघितलं होतं मोस्ट सेफ स्पीड आपण काढलं होतं बघा. मोस्ट सेफ स्पीड आपण काढलं होतं. मोस्ट सेफ स्पीड किती होतं आपल्याला माहित आहे. मोस्ट सेफ स्पीड किती आहे, व्हेलॉसिटी जी आहे मोस्ट सेफ किती काढली होती आपण, रूट मध्ये आर जी टॅन थिटा. बरोबर आहे. आणि जर अँगल काढायचा असेल तर आपण काय केलं होतं, टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर बाय आर जी, हे आपण बघितलं होतं मोस्ट सेफ स्पीड. आणि त्याचा अँगल ऑफ बँकिंग पण फाईंड केला होता. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं,
बघा त्याच्यानंतर आपण बघितलं होतं बँकिंग रोड लोअर स्पीड लिमिट. बँकिंग रोड लोअर स्पीड लिमिट. बघा एक लक्षात ठेवा, हा अँगल ऑफ बँकिंग आहे, हा बँक रोड आहे, म्हणजे एक आउटरेज असे उचललेले आहे. लोअर स्पीड लिमिट म्हणजे काय की कमीत कमी स्पीड किती ठेवायला पाहिजे, नाहीतर ही गाडी अशी घसरत येईल. आता इकडून एज उचललेली असेल आणि इथं गाडी असेल आणि ह्या डायरेक्शनला जायचं असेल तर तुम्ही 0 स्पीड ठेवलं सा तर गाडी ह्या डायरेक्शनला अशी घसरत येईल. म्हणून म्हणून कमीत कमी स्पीड किती पाहिजे हे आपल्याला एक फाईन करावं लागतं. दुसरी गोष्ट, अप्पर स्पीड लिमिटला तुमची गाडी जास्त स्पीड मध्ये पण असून चालत नाही. जर जास्त स्पीड असेल तर तुमची गाडी काय होईल, अशी बाहेरच्या डायरेक्शनला ढकलून दिली जाईल. म्हणजे गाडी आपण जास्त पण पळवू शकत नाही आणि गाडीचं स्पीड कमी पण करू शकत नाही. गाडीचं स्पीड कमीत कमी किती पाहिजे हे जर काढायचं असेल तर त्याला म्हणायचं लोअर स्पीड लिमिट. आणि लोअर स्पीड लिमिट म्हणजे मिनिमम व्हेलॉसिटी किती पाहिजे, मिनिमम व्हेलॉसिटी म्हणतो आपण. मिनिमम जी व्हेलॉसिटी आहे ती आपण फाइंड केली होती रूट मध्ये RG इन ब्रॅकेट टॅन थिटा मायनस म्यू एस डिवाइडेड बाय 1 प्लस म्यू एस 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. हे लोअर स्पीड लिमिट आहे. म्हणजे तुम्ही कमीत कमी स्पीड त्या गाडीचा बँक रोडवरती ठेवू शकता, म्हणजे गाडी अशी खाली घसरत सेंटरकडे येणार नाही. बरोबर आहे. त्याच्यानंतर अप्पर स्पीड लिमिट किती आहे बघा. अप्पर स्पीड लिमिट म्हणजे काय, अप्पर स्पीड लिमिट म्हणजे काय, तुम्ही बँकडावरती 200च्या स्पीडने येऊ शकत नाही तरी सुद्धा गाडी बाहेर निघून जाईल. मॅक्झिमम स्पीड किती पाहिजे ते आपल्याला बघायला पाहिजे. व्ही मॅक्स, जे लोअर स्पीड लिमिटचा जो फॉर्म्युला होता तोच फॉर्म्युला फक्त साइन चेंज करा, मायनस प्लस मायनस करा. टॅन थिटा प्लस म्यू एस डिवाइडेड बाय 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. बरोबर आहे. हे अप्पर स्पीड लिमिट आहे. हे अप्पर स्पीड लिमिट आहे, लक्षात घ्या. आणि ज्यावेळी बँकिंग रोड ज्यावेळी तुम्ही लोअर स्पीड लिमिट काढताय, लोअर स्पीड लिमिट, त्यावेळी फॉर्म्युला काय सांगितलं होता मी, व्ही मिनिमम व्हेलॉसिटी इज इक्वल टू आहे तोच फॉर्म्युला, फक्त साइन चेंज करायचं. RG ब्रॅकेट मध्ये टॅन थिटा मायनस म्यू एस डिवाइडेड बाय 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. हे आणखी एकदा सांगतोय, अप्पर स्पीड लिमिट म्हणजे तुम्ही गाडी जास्त स्पीडनं पळवू शकत नाही, गाडी रस्ता सोडून बाहेर जाईल, ती मॅक्झिमम स्पीड किती पाहिजे तो. लोअर स्पीड लिमिट म्हणजे तुम्ही गाडी थांबवली सा या ठिकाणी तर गाडी अशी घसरत घसरत खाली येईल, कारण असा रस्ता उचललेला आहे ना तिने, असा आउटरेज असे उचललेले आहे. ती किती पाहिजे, व्ही मिनिमम RG टॅन थिटा मायनस म्यू एस डिवाइडेड बाय 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. ही तुम्हाला मी काल सगळे फॉर्म्युला सांगितले होते. बघा आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगतो, ती चांगली लक्षात ठेवा. आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो बघा तुम्हाला. ज्यावेळी एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये मोशन करत असेल, ज्यावेळी एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये मोशन करत असेल, ज्यावेळी एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये मोशन करत असेल तर लक्षात ठेवा, ह्याच्याजवळ मास असते, ह्याच्याजवळ एक कायनेटिक एनर्जी असते. कायनेटिक एनर्जी 1/2 mv स्क्वेअर असते. लक्षात घ्या. किंवा या कायनेटिक एनर्जीला आपण ई सुद्धा म्हणू शकतो, 1/2 mv स्क्वेअर असते. बघा दुसरी गोष्ट, जर समजा या ठिकाणी एक पार्टिकल आहे, तो फिरून पुन्हा ए या ठिकाणी आला तर किती डिस्टन्स कव्हर करतो तो, 2πr म्हणजे 1 रिव्हॉल्युशन. हे काय आहे, 1 रिव्हॉल्युशन. 2 रिव्हॉल्युशन विचारलं तर काय करणार, ह्याला फक्त 2 रिव्हॉल्युशन विचारलं तर ह्याला फक्त काय करायचं, नुसतं 2 न मल्टिप्लाय करायचं, किती होणार 4πr. 3 रिव्हॉल्युशन विचारलं तर काय करणार, ह्यालाच पुन्हा काय करायचं 2πr इंटू 3 म्हणजे 6πr. 3 रिव्हॉल्युशन असेल तर 6πr असतं. बरोबर आहे. म्हणजे 1 रिव्हॉल्युशन असेल, 1 रिव्हॉल्युशन करत असेल तर 2πr असतं, 2 करत असेल तर
4πr घेऊ शकतो आपण. 3 करत असेल तर 6πr घेऊ शकतो. हे तुम्हाला पहिली गोष्ट माहित पाहिजे. आता याच्यानंतर जो MSc ला आलेला क्वेश्चन आहे ते बघूया आपण. दुसरी गोष्ट, तुम्हाला कायनेमॅटिक इक्वेशन माहित पाहिजे. मी सुरुवातीला कायनेमॅटिक इक्वेशन सांगितलेले आहेत, ते माहित पाहिजे. बघा प्रश्न क्रमांक प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती एक प्रश्न दिसतोय. तुमच्या स्क्रीनवरती बघा प्रश्न दिसतोय. मी प्रश्न वाचतो. अ पार्टिकल मूव्ह अलॉंग अ circular of radius r with constant tangential acceleration. If the velocity of the particle is v, the end of second revolution from its start, then the tangential acceleration is. टँजेन्शियल acceleration तुम्हाला विचारलेलं आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे, एक पार्टिकल आहे तो सर्क्युलर मोशन करतोय. बघा एक पार्टिकल आहे तो सर्क्युलर मोशन करतोय. या ठिकाणी पार्टिकल होता, त्याचा रेडियस आर दिलेला आहे आणि ते सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे. बरोबर आहे. आणि त्याचं टँजेन्शियल acceleration कसं आहे, कॉन्स्टंट आहे. हे त्याचं टँजेन्शियल acceleration कसं आहे, कॉन्स्टंट आहे सांगितलंय. बरोबर आहे. तर त्याने रिव्हॉल्युशन किती केल्यात बघा, आणि त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी व्ही दिलेली आहे. बरोबर आहे. व्हेलॉसिटी दिल्या तुम्हाला, तो पार्टिकल ऑलरेडी फिरतोय म्हणजे त्याची व्हेलॉसिटी दिलेली आहे. ही फायनल व्हेलॉसिटी असते. ही व्ही बरोबर काय असते, फायनल व्हेलॉसिटी आहे व्हेलॉसिटी. आणि यू बरोबर काय असते, इनिशियल व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी बघा दिलेली आहे. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट काय सांगितलेलं आहे, इफ द व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इज व्ही असेल एंड ऑफ सेकंड रिव्हॉल्युशन फ्रॉम इट स्टार्ट, म्हणजे त्याने 2 रिव्हॉल्युशन केलेले आहेत. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, एक रिव्हॉल्युशन जर केलं, 1 रिव्हॉल्युशन जर त्याने केलं तर किती अंतर कव्हर करतो, 2πr. बरोबर आहे. त्याने किती रिव्हॉल्युशन कंप्लीट केलेले आहेत, 2 रिव्हॉल्युशन कंप्लीट केलेले आहेत. बघा जर 2 रिव्हॉल्युशन कंप्लीट करत असेल तर आपण काय करणार, 2 × 2πr बरोबर 4πr. येते लक्षात, 4πr. रिव्हॉल्युशन म्हणजे काय, तर ए पशी होता, पुन्हा तो ए पशी आला, पुन्हा तो ए पशी आला, पुन्हा तो ए पशी आला. बरोबर आहे. आणि आपल्याला फाइंड काय करायला सांगितलेलं आहे, आपल्याला फाइंड काय करायला सांगितलेलं आहे तिने, टँजेन्शियल जे acceleration आहे ते आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं आहे. बघा हे जे अंतर आहे ते एस अंतर आहे, डिस्प्लेसमेंट आहे, लिनियर दिले ना. इथे व्हेलॉसिटी व्ही म्हणले ना, तुमच्या एक्झाम्पल मध्ये व्ही म्हणले, व्ही म्हणजे लिनियरच्या संदर्भात विचारलेलं आहे. म्हणजे किती अंतर कव्हर केलेलं आहे, एस इज इक्वल टू 4πr एवढा अंतर त्यानं कव्हर केलेलं आहे. बघा आपल्याला काय काय दिलेलं आहे, एस ची व्हॅल्यू दिलेली आहे, 2 नंबरला फायनल व्हेलॉसिटी दिलेली आहे. बरोबर आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, 3 नंबरला टँजेन्शियल acceleration ची व्हॅल्यू विचारलेली आहे. आपल्याला टायमिंग दिलेला आहे का, टाइमची व्हॅल्यू दिलेली नाही. तर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, एक कायनेमॅटिक इक्वेशन आपण 3 बघितली होती. कोणती कोणती बघितली होती. पहिलं कायनेमॅटिक इक्वेशन काय होतं, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. 2 नंबरचं होतं एस इज इक्वल टू यूटी प्लस 1/2 एटी स्क्वेअर. 3 नंबरचं इक्वेशन होतं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, या इक्वेशन मध्ये टाइम दिले का, टाइम दिलेला नाही म्हणजे हे इक्वेशन आपण घेऊ शकत नाही. बरोबर आहे. 3 नंबरचं इक्वेशन बघा, तुम्हाला फायनल व्हेलॉसिटी दिलेली आहे, इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे, तुम्हाला एस दिलेला आहे आणि आपल्याला ए फाइंड करायचं आहे. म्हणजे 3 नंबरचं कायनेमॅटिक इक्वेशन तुम्हाला यूज करावं लागेल. बघा 3 नंबरचं कायनेमॅटिक इक्वेशन काय आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ह्या ए च्या ठिकाणी मी टँजेन्शियल असं लिहायला पाहिजे. आपल्याला टँजेन्शियल काय करायचं आहे, acceleration काढायचं आहे. व्ही ची व्हेलॉसिटी आहे व्ही स्क्वेअरच आहे, इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे 2s, आणि रिव्हॉल्युशन किती कंप्लीट केलेले आहेत, 2. तर त्याचा डिस्टन्स किती मिळालेला आहे आपल्याला, 4πr. हे टँजेन्शियल acceleration आहे. व्हॅल्यू पुट केलेले आहेत, म्हणजे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2 acceleration ऑफ टँजेन्शियल इज इंटू 4πr. इथे लक्षात, आपल्याला acceleration फाइंड करायचं आहे टँजेन्शियल, तर आपण काय करू शकतो, फॉर्म्युला आपण फिरवू शकतो. बघा मला हे टँजेन्शियल acceleration जर काढायचं असेल तर बघा काय करावं लागेल, हे सगळ्या त्या टर्म आहे त्या टर्म मला इकडे न्यावे लागतील. ज्या सगळ्या टर्म आहे त्या टर्म मला इकडे न्यावे लागतील. बघा व्ही इज इक्वल टू व्ही स्क्वेअर, तसंच
हे 2 इकडे डिवाइड होईल, 4 पाय इकडे डिवाइड होईल बघा. डिवाइडेड बाय 2 इंटू 4, 2 इंटू काय येणार आहे 4 पाय आर. म्हणजे टँजन्शियल ऍक्सलरेशन काय आलं व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय 8 पाय आर. हे आन्सर तुमच्या क्वेश्चन मध्ये ऑप्शनला आहे का चेक करा. नंबर ए जो आहे तो तुम्हाला दिसत आहे ते आन्सर आहे. लक्षात ठेवा क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. क्वेश्चन मध्ये काय म्हणलेलं आहे तर व्हेलॉसिटी दिल्या तिने, काय दिल्या बघा व्हेलॉसिटी तिने म्हणलंय तिने एक पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय आणि त्याचं रेडियस आर आहे, त्याचं टँजेन्शियल ऍक्सलरेशन कसं आहे कॉन्स्टंट आहे आणि त्याची व्हेलॉसिटी किती दिल्या व्ही दिल्या. ओमेगा म्हणलं असतं तर तुम्हाला अँग्युलर कायनेमॅटिक इक्वेशन तुम्हाला कन्वर्ट करावं लागलं असतं अँग्युलर मध्ये. व्ही दिलेला आहे आणि रिव्हॉल्युशन ज्यावेळी तुम्ही 1 रिव्हॉल्युशन म्हणता त्यावेळी पाय 2 पाय आर म्हणतात. 2 म्हणलं की त्याला 2 न मल्टिपल 2 रिव्हॉल्युशन म्हणलं की त्याला 2 न मल्टिप्लाय करायचं, 3 म्हणलं की 3 न मल्टिप्लाय करायचं. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करता आला पाहिजे. कायनेमॅटिक इक्वेशन कशी यूज करता येतात हे तुम्हाला प्रॅक्टिस नाही येईल. एक क्वेश्चन आहे तुम्ही 10 वेळा सोडवा, क्वेश्चन तेच असतात फक्त त्याचे मॅग्निट्यूड चेंज असते. एक क्वेश्चन 10 वेळा सोडवा, कुठलेही जास्त बुकचा वापर करू नका. जे पीवायक्यू झालेले आहेत तीच वारंवार सोडवा. तुम्हाला एक अशी आयडिया येऊन जाईल की पुन्हा एखादा क्वेश्चन आला तर तुम्हाला लगेच सॉल्व्ह करता येईल. बघा सेकंड क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. तो सेकंड क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करू. बघा स्क्रीनवरती दिसते तुमच्या सेकंड क्वेश्चन. अ पार्टिकल ऑफ मास m, a particle of mass m moving along a circle of radius r. बघा एक पार्टिकल आहे त्याचा मास काय आहे m आहे सांगितले. एक पार्टिकल दिलेला आहे इथं त्याचा मास m आहे तर सर्कल मध्ये असं मूव्ह होते अलॉंग सर्कल. त्याचा रेडियस काय दिलेला आहे तिने r दिलेला आहे. बघा जे इक्वेशन मध्ये क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे ते मी सांगतोय हा. कॉन्स्टंट टँजेन्शियल ऍक्सलरेशन, ह्याचं ऍक्सलरेशन कसं आहे कॉन्स्टंट टँजेन्शियल ऍक्सलरेशन आहे बरोबर आहे. पुढे काय म्हणलेलं आहे बघा इफ कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल ई बाय द एंड ऑफ थर्ड रिव्हॉल्युशन आफ्टर बिगिनिंग ऑफ द मोशन देन मॅग्निट्यूड ऑफ टँजेन्शियल ऍक्सलरेशन इज. बघा ही जी कायनेटिक एनर्जी दिलेली आहे आता ह्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काय दिलेली आहे तिने इज इक्वल टू 1/2 एम व्ही स्क्वेअर ही कायनेटिक एनर्जी असते. इज इक्वल टू 1/2 काय असते एवढी कायनेटिक एनर्जी असते. आणि काय म्हणलेलं आहे ऑफ थर्ड रिव्हॉल्युशन आफ्टर बिगिनिंग ऑफ मोशन, ज्यावेळी त्याचं रिव्हॉल्युशन किती झालेलं आहे 3 रिव्हॉल्युशन केलेलं आहे त्यानं. त्याचं रिव्हॉल्युशन बघा त्या पार्टिकलनं रिव्हॉल्युशन किती केलेलं आहे एक इथं आला, पुन्हा 2 दुसऱ्या टाइम इथं आला, पुन्हा तिसऱ्या टाइम इथं आला, म्हणजे 3 रिव्हॉल्युशन केलेले आहेत रिव्हॉल्युशन केलेले आहेत. मला सांगा 1 रिव्हॉल्युशन ज्यावेळी तो करतोय 1 रिव्हॉल्युशन ज्यावेळी तो करतोय 1 रिव्हॉल्युशन ज्यावेळी ते करतोय त्यावेळी 2 पाय आर एवढा अंतर कव्हर करतोय बरोबर आहे. आता 3 रिव्हॉल्युशन केल्यानंतर किती होणार आहे 3 इंटू 2 पाय आर म्हणजे 6 पाय आर एवढा अंतर तो कव्हर करणार आहे बरोबर आहे. 6 पाय आर अंतर एवढं तो काय करणार आहे कव्हर करणार आहे. बघा आणि काय विचारलेलं आहे पुढे देन द मॅग्निट्यूड ऑफ टँजेन्शियल ऍक्सलरेशन इज. टँजेन्शियल ऍक्सलरेशनची तुम्हाला काय विचारलेले आहे मॅग्निट्यूड विचारलेली आहे. या टँजेन्शियल ऍक्सलरेशनची मॅग्निट्यूड विचारलेली आहे. पुन्हा एकदा प्रश्न सांगतो एक पार्टिकल आहे तो सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे. कॉन्स्टंट टँजेन्शियल ऍक्सलरेशन मध्ये तो सर्क्युलर मोशन मध्ये काय करतोय फिरत आहे. त्याचा रेडियस आर आहे बरोबर आहे. त्याची कायनेटिक एनर्जी दिलेली आहे. 3 रिव्हॉल्युशन तो करतोय त्यावेळी त्याने काय विचारलेलं आहे तर त्या टँजेन्शियल ऍक्सलरेशनची मॅग्निट्यूड विचारलेली आहे बरोबर आहे. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या जवळ या सगळ्या गोष्टी आहेत बघा. आता कायनेमॅटिकचं इक्वेशन कोणतं वापरायचं हा प्रश्न तुमच्या क्लिअर झाला पाहिजे या ठिकाणी. बघा ज्या ठिकाणी 1 रिव्हॉल्युशन 2 रिव्हॉल्युशन म्हटलेला आहे याचा अर्थ काय एस ची व्हॅल्यू तुम्हाला किती दिलेली आहे या ठिकाणी 6 पाय आर बरोबर आहे. टायमिंग दिले का तुम्हाला टायमिंग दिलेलं नाही. मग 3 इक्वेशन आहेत बघा. एक इक्वेशन आहे v इक्वल टू यू प्लस एटी, दुसरा आहे एस इज इक्वल टू यूटी प्लस 1/2 एटी स्क्वेअर. 3 नंबर इक्वेशन आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. हे इक्वेशन तुम्हाला यूज करावं लागेल. या इक्वेशन मध्ये टायमिंग दिलेलं आहे हे इक्वेशन यूज होऊ शकत नाही. बघा या इक्वेशन मध्ये व्ही स्क्वेअर तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे, व्हेलॉसिटी दिलेलं आहे. कायनेटिक एनर्जी ज्यावेळी त्याच्या ज्या पार्टिकल जवळ असते त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी असते म्हणजे फायनल व्हेलॉसिटी तुम्हाला ऑलरेडी माहित आहे.
3 नंबरचं इक्वेशन यूज करावं लागेल. कायनामॅटिकचं 3 नंबरचं इक्वेशन काय आहे? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. या ठिकाणी तुम्हाला ह्याची मॅग्निट्यूड विचारलेली आहे. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2 टँजेन्शियल ऍक्सलरेशन इंटू एस. बरोबर आहे. आपल्याला ह्याची व्हॅल्यू काय फाइंड करायची आहे? तुम्हाला एस दिलेला आहे 6πr. तुम्हाला इनिशियल व्हेलॉसिटी माहित नाही. इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. फायनल व्हेलॉसिटी जी आहे ती फायनल व्हेलॉसिटी तुम्ही इथून फाइंड करू शकता, कारण कायनेटिक एनर्जी त्याच्याजवळ आहे. फायनल व्हेलॉसिटी किती आहे बघा? ई इज इक्वल टू 1/2 एम व्ही स्क्वेअर. आपल्याला व्हेलॉसिटी फाइंड करायची आहे. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2e डिवायडेड बाय एम. बरोबर आहे. हे तुम्हाला फायनल व्हेलॉसिटी मिळालेली आहे बघा. डायरेक्ट व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली ना. आता काय करायचं? ही व्हॅल्यू आणि एस तुमच्याजवळ आहे 6πr. ही व्हॅल्यू ह्याच्यामध्ये पुट करा. इक्वेशन नंबर ह्याला 1 म्हणतो. ह्याच्या 2 व्हॅल्यू आहेत. पुट इन इक्वेशन 1 मध्ये पुट करा. बघा, पुट केल्यानंतर तुम्हाला मॅग्निट्यूड मिळेल टँजेन्शियल ऍक्सलरेशनची. पुट करतो. व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे? 2e डिवायडेड बाय एम इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे प्लस 2at इंटू एस किती आहे? 6πr. लक्षात येते हे काय सांगतोय ते? बघा, मी पुट केलं. आता मला ही व्हॅल्यू पाहिजे. 2e टँजेन्शियल ऍक्सलरेशनची व्हॅल्यू पाहिजे बघा. डिवायडेड बाय एम इज इक्वल टू 2at इंटू 6πr. या सगळ्या टर्म मी इकडे नेतो बघा. 2e डिवायडेड बाय एम डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 6πr इज इक्वल टू टँजेन्शियल ऍक्सलरेशन. बरोबर आहे. ह्या 2 ला 2 निघून गेलं. इकडे काय शिल्लक राहिलं? ई डिवायडेड बाय 6πr एम इज इक्वल टू 80. बघा, म्हणजे हेच मी इक्वेशन असं लिहू शकतो. टँजेन्शियल ऍक्सलरेशनची मॅग्निट्यूड इज इक्वल टू ई डिवायडेड बाय 6πr एम. ऑप्शन दिसतोय का बघा? ऑप्शन नंबर किती आहे? ऑप्शन नंबर बी आहे बघा. बी ऑप्शन नंबर आहे. बी ऑप्शन नंबर आहे. हे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेलं आहे. जोपर्यंत तुम्ही याचं प्रॅक्टिस करणार नाही, सारखं सारखं गणित घेऊन सोडवणार नाही, प्रॅक्टिस करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला येणार नाही. फिजिक्स मध्ये प्रॅक्टिस महत्वाचं जास्त आहे. म्हणजे तुम्हाला आयडिया लागत जाईल किंवा क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह करतो. क्वेश्चन हे अशा पद्धतीने सोपे असतात, इझी असतात. फक्त फॉर्म्युले तुम्हाला आठवले पाहिजेत. तुमच्याजवळ थोडे फॉर्म्युले पाहिजेत. तुम्हाला ते फिरवता आले पाहिजेत, तरच तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. माझं एक तुम्हाला सजेशन आहे की मी जी क्वेश्चन घेतोय ते क्वेश्चन 10 वेळा 20 वेळा सोडवा. क्वेश्चन बघितलं की तुम्हाला सोडवता आला पाहिजे पाठ. त्याच्यामुळे काय होणार आहे? तुमचे फॉर्म्युले पाठ होतील. तशा टाईपनं जर दुसरा कुठला क्वेश्चन आला तर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. हे जे 2 क्वेश्चन आहेत ते मी 2 क्वेश्चन तुम्हाला सोडवून दिलेले आहेत. आता मी सगळे क्वेश्चन तुम्हाला हा चॅप्टर पूर्ण झाल्यानंतर रोटेशनल डायनॅमिक्सचे ज्यावेळी सिनॉप्सी पूर्ण होईल त्यावेळी मी शेवटला सगळे क्वेश्चन तुम्हाला मी सोडवून देत असताना पुन्हा आणि कोणता क्वेश्चन मध्ये कुठला फॉर्म्युला वापरलेला आहे ते मी तुम्हाला सांगत जाईन. आता त्याच्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, त्याच्यावरती जे क्वेश्चन आलेले आहेत ते बघूया आपण. तुमच्यासमोर एक क्वेश्चन दिसतोय. तुमच्यासमोर एक क्वेश्चन दिसतोय बघा. काय म्हणलेलं आहे? बाय कन्सिडरिंग फ्रिक्शनल force for a vehicle of mass m moving along a rough curved road banked at an angle theta, the maximum safety speed of vehicle विचारलेला आहे. मॅक्झिमम सेफ्टी स्पीड ऑफ व्हेकल विचारलेला आहे बघा. ज्यावेळी हा बँकड रोड असतो, ही आउटर एज असते आणि ही इनर एज असते. आउटर एज अशी उचललेली असते, अशी उचललेली असते. आता समजा हा हॉरिझॉन्टल आहे तर अशी आउटर एज अशी उचललेली असते. त्यावेळी तुम्हाला सांगितलेलं इथे या ठिकाणी एक व्हेकल आहे. तर ही व्हेकल तुमचा एकदम फास्ट 200 स्पीडने आली तर व्हेकल अशी इकडे निघून जाईल, किंवा 0 स्पीड असेल तर व्हेकल अशी घसरत खाली येईल. ज्यावेळी तुम्हाला व्हेकलचं स्पीड काढायला सांगितलेलं आहे की रस्त्याच्या बाहेर गेली नाही पाहिजे, तर ते मॅक्झिमम स्पीड तुम्ही इथे काढू शकता, व्ही मॅक्स काढू शकता. गाडीला किती स्पीड पाहिजे कमीत कमी, म्हणजे ती गाडी घसरत येणार नाही, त्यावेळी तुम्ही काय करता? व्ही मिनिमम स्पीड काढता. बरोबर आहे. या ठिकाणी तुम्हाला काय विचारलेलं आहे? मॅक्झिमम स्पीड विचारलेला आहे. आणि मॅक्झिमम स्पीडचा फॉर्म्युला तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. किती आहे? व्ही मॅक्स
व्ही मॅक्स इज इक्वल टू, म्हणजे अप्पर स्पीड लिमिट म्हणतो त्याला, अप्पर स्पीड लिमिट व्ही मॅक्स म्हणतो, किती आहे कंसामध्ये आर जी इन ब्रॅकेट म्यू एस प्लस टॅन थिटा, म्यू एस प्लस टॅन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. एक लक्षात घे, मोस्ट सेफ स्पीड आहे. क्वेश्चन पुन्हा एकदा बघा काय सांगितलेलं आहे. बाय कन्सिडरिंग फ्रिक्शनल फोर्स ऑफ व्हेकल ऑफ मास एम मूव्हिंग अलॉंग रफ कर्व्ड रोड banked at an angle theta, the maximum safety speed of vehicle is, आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. कॅपिटल आर रॅडियस ऑफ द सर्क्युलर पाथ आणि जी असेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हणलेलं आहे. तुम्हाला हे लगेच सांगता आलं पाहिजे. हा क्वेश्चन जो आहे तो 2019 ला विचारला होता. ज्या ज्या ठिकाणी मी क्वेश्चन देत आहे त्या त्या ठिकाणी त्या कधी विचारलेला आहे ते साल पण तुम्हाला दिसतंय. नोट करून घ्या व्यवस्थित. चला पुढचा क्वेश्चन तुम्हाला दिसतोय स्क्रीनवरती बघा. A motorcycle racer takes a round with speed 20 meter per second on curved road of radius 40 meter. Leaning angle of motorcycle with vehicle for safe turn is. काय सांगितलेलं आहे, एक मोटरसायकल आहे तो असा बँक रोडवरती असा टर्न घेतोय, तर अँगल ऑफ बँकिंगचा अँगल किती पाहिजे हे तुम्हाला विचारलेलं आहे. बघा तुम्हाला प्रश्न समजला पाहिजे. प्रश्न समजला की तुम्हाला काही अडचण येणार नाही. एक बँक रोड आहे, असा बँक रोड आहे आणि इथे एक मोटरसायकल आहे. त्यांनी काय विचारलेलं आहे, हा जो कर्व रोड आहे, समजा हा सुरुवातीला रोड असा होता, हा जो कर्व रोड आहे ह्याच्यामधला जो अँगल आहे तो किती अँगल आहे ते विचारलेला आहे. बरोबर. आपल्याला डाटा काय काय दिलेला आहे बघा. गिवन तुम्ही लिहून घ्यायचं पहिल्यांदा. गिवन डाटा जो आहे तुम्हाला लिहिता आला पाहिजे. गिवन डाटामध्ये काय दिलेलं आहे बघा. त्यांनी गिवन डाटामध्ये व्हेलॉसिटी दिलेली आहे तुम्हाला. व्हेलॉसिटी किती दिलेलं आहे, 28 मीटर पर सेकंड. बरोबर आहे. त्याच्यानंतर रॅडियस किती दिलेलं आहे, 40 मीटर. बरोबर आहे. म्हणजे इथून इथं जे रॅडियस असतं ते 40 मीटर दिलेले आहे. बरोबर आहे. आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे, थिटा विचारलेला आहे. तर तुम्हाला माहित आहे थिटा जर फाइंड करायचा असेल तर टॅन इनव्हर्स व्ही स्क्वेअर बाय आर जी चा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. आणि प्रश्नामध्ये तुम्हाला जी ची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे बघा. जी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. टॅन 45 अँगलची व्हॅल्यू काय दिलेली आहे बघा. टॅन 45 अँगलची व्हॅल्यू तुम्हाला 1 दिलेली आहे. हे सगळं तुम्हाला डाटा दिलेला आहे. व्हॅल्यू पुट करा. थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स व्ही स्क्वेअर किती दिलेला आहे, 28 गुणिले 28 करतो मी, डिवायडेड बाय आर किती दिलेलं आहे, 40. त्याच्यानंतर जी किती दिलेला आहे, 10. सॉरी 28 नाही, इथे 20 मीटर आहे बघा. इथे 20 मीटर करा, इथे 20 मीटर करा. 20 मीटर, 28 नाही. व्हेलॉसिटी आहे 20 मीटर पर सेकंड, त्याची व्हेलॉसिटी दिलेली आहे बघा. गिवन डाटामध्ये तुम्हाला सांगता आलं पाहिजे. गिवन डाटामध्ये व्हेलॉसिटी 20 मीटर पर सेकंड दिलेली आहे. रॅडियस दिलेला आहे 40 मीटर. त्याच्यानंतर अँगल फाइंड करायचा आहे. तुम्हाला सूत्र माहित पाहिजे. टॅन इनव्हर्स थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स व्ही स्क्वेअर बाय आर जी. तुम्हाला जी ची व्हॅल्यू तुमच्या क्वेश्चन मध्ये दिलेली आहे 10 मीटर पर सेकंड, आणि टॅन 45 जो अँगल आहे त्याची व्हॅल्यू 1 दिलेली आहे. तुम्ही सूत्रामध्ये किमती ठेवल्यात बघा. इथं मी व्ही स्क्वेअर म्हणजे 20 गुणिले 20 करायला पाहिजे, आणि 40 आर ची किंमत आहे 40 गुणिले जी ची किंमत आहे 10. मी ह्या शून्याला शून्य, या शून्याला शून्य घालवू शकते बघा. बे के बे बेदून ह्या धरूनला हे 2 निघून गेलं. म्हणजे टॅन इनव्हर्स काय आलेला आहे बघा. टॅन इनव्हर्स 1 आलेला आहे. 1. मला टॅन 1 ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर किती असते. टॅन 1 कधी असतो, अँगल ज्यावेळी 45 डिग्री असेल, अँगल ज्यावेळी 45 डिग्री असेल बघा टॅन, त्यावेळी टॅन 1 ची व्हॅल्यू, टॅन 45 ची व्हॅल्यू काय असते, 1 असते. तुम्हाला ऑलरेडी पुस्तकामध्ये ते दिलेलं आहे. फक्त तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे क्वेश्चन मध्ये. त्यामुळं प्रॅक्टिस महत्वाचं आहे. प्रॅक्टिस तुमचं पाहिजे, जबरदस्त प्रॅक्टिस पाहिजे. तुम्ही एक क्वेश्चन 100 वेळा सोडवा, एक क्वेश्चन 10 वेळा सोडवा, क्वेश्चन 10 वेळा सोडवा, म्हणजे त्या टाईपचा कुठला क्वेश्चन आला तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्याच्यानंतर एक क्वेश्चन दिलेला आहे बघा, तुमच्या स्क्रीनवरती दिसते. अ व्हॅन इज मुव्हिंग विथ अ स्पीड 108 किलोमीटर पर आवर ऑन अ लेवल रोड where the coefficient of friction between the tires and road 0.5. For the safe driving of the van, the minimum radius of curvature of the road shall be. म्हणजे काय विचारलेलं आहे तुम्हाला, रॅडियस विचारलेला आहे बघा.
क्वेश्चन पुन्हा एकदा वाचतो, क्वेश्चन तुम्हाला समजावून देतो. काय सांगितलेलं आहे तिने क्वेश्चन मध्ये, अ व्हॅन मुव्हिंग विथ सेफ स्पीड 108 किलोमीटर पर हॉर्स ऑन अ लेवल रोड व्हेअर द कोइफिशियंट. बघा, जे प्रश्नामध्ये दिलेलं आहे ते गिवन डाटा लिहून घ्या. लय काही टेन्शन घेत बसायचं नाही. गिवन डाटा काय काय दिलेला आहे तिने. तुम्हाला व्हेलॉसिटी दिलेला आहे 108 किलोमीटर पर हॉर्स. आता याचे मीटर पर सेकंड मध्ये करायचं असेल, मीटर पर सेकंड मध्ये करायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागेल, 5 × 18 तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. बघा, 5 × 18, 5/18 मल्टिप्लाय करावं लागेल. 18 × 18, 18 × 36, 18 × 54, 18 × 72, 18 × 90, 18 संघ अष्टोदर्श, म्हणजे 6 × 5 बरोबर 30 मीटर पर सेकंद त्याची व्हेलॉसिटी येते. 30 मीटर पर सेकंद व्हेलॉसिटी येते. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. 1 किलोमीटर पर हॉर्स हे जर मला मीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल तर कसं करणार मी, मला सांगा. 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर असतात, 1000 मीटर असतात. एका तासामध्ये किती सेकंद असतात, 60 × 60, बरोबर आहे. 60 मिनिटं असतात आणि 60 सेकंद असतात. त्याने मल्टिप्लाय केलं. बघा, या शून्याला शून्य निघून गेलं, या शून्याला शून्य निघून गेलं. 10 किती आलं, 36. यालाच पुन्हा मी 2×5=10 2 न भागतो. बघा, 2×5=10, 2×2=16, म्हणजे किती आलं, 518 मीटर पर सेकंद आलं. मग ह्यानंच डायरेक्ट मी याला मल्टिप्लाय करून डायरेक्ट मी 30 मीटर पर सेकंद केलेला आहे. लक्षात घ्या. बेसिक ज्यावेळी मी लेक्चर सिरीज सुरू करणार आहे त्यावेळी बेसिक जे फॉर्म्युला असतात किंवा जे SI युनिट असतात त्याचं तुम्हाला माहिती मिळेल. फक्त चॅनेलवरती कंटिन्यू लेक्चर सिरीज अटेंड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे कुठलीही अडचण येणार नाही. बरोबर. आता हा एवढे व्हॅल्यू ज्या तुम्हाला गिव्हन डाटामध्ये दिलेले आहे ते नोट करून घेते. बघा, दुसरे काय दिलेलं आहे तुम्हाला, म्यूएस ची व्हॅल्यू दिलेली आहे. म्यूएस इज इक्वल टू काय दिलेलं आहे, 0.5. त्याच्यानंतर कुठली व्हॅल्यू दिलेली आहे, तर कुठली व्हॅल्यू दिलेली नाही. तुम्हाला आर विचारलेला आहे, आर फाइंड करायला सांगितलेलं. बघा, तुम्हाला व्ही दिलेला आहे, म्यूएस दिलेला आहे आणि आर फाइंड करायला सांगितलेलं आहे. तर तुम्हाला माहित पाहिजे की व्ही मॅक्स कुठला फॉर्म्युला वापरायला पाहिजे, ज्या ठिकाणी म्यू व्हीएस आर जी आहे हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल. कारण गिव्हन डाटामध्ये तुम्हाला व्ही आणि म्यूएस ची व्हॅल्यू दिलेली आहे, तुम्हाला आर विचारलेला आहे आणि व्हेलॉसिटी दिलेली आहे. तर ज्यावेळी व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल बँक रोडला ज्यावेळी व्हेकल जाते त्यावेळी मॅक्झिमम स्पीड किती पाहिजे, म्हणजे बघा, ही व्हेकल आहे, हॉरिझॉन्टल रोड असतो हा, त्यावेळी व्हेकल जात असताना ती जर फास्ट व्हेलॉसिटी आली तर बाहेर जाऊ शकते. म्हणून मॅक्झिमम स्पीड किती आहे त्याच्यासाठी आपण व्ही मॅक्स आपण हा फॉर्म्युला यूज करतो. ह्याच्यामध्ये किमती ठेवा. ह्याच्यामध्ये जर तुम्ही किमती ठेवल्या तर बघा, व्हेलॉसिटी किती दिलेला आहे तुम्हाला, 30, बरोबर. रूट मध्ये म्यूएची किंमत किती दिलेली आहे, 0.5 इंटू आर आपल्याला फाइंड करायचा आहे आणि इंटू जी ची व्हॅल्यू 10 दिलेली आहे. बरोबर आहे. बरोबर. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. हे मी 0.5 मी 1/2 लिहू शकतो, आर इंटू 10, बरोबर आहे. 30 इज इक्वल टू, या 2 न मी 10 ला डिवाइड केल्यानंतर 5 येईल, म्हणजे रूट मध्ये काय आलं, आर इंटू 5 आलं. दोघांचा स्क्वेअर रूट घेतो. दोघांचं जर मी स्क्वेअर रूट घेतलं तर इकडे 30चा स्क्वेअर काय होणार आहे, 900 होणार आहे. 900 इज इक्वल टू 5 आर आणि आर इज इक्वल टू 900/5 केलं सांग, डिवायडेशन करा. 5×5 राहतं 4, 45 आणि 0 म्हणजे 180 काय येणार आहे मीटर. त्याचा रेडियस ऑफ कर्वेचर किती येणार आहे, 180 मीटर येणार आहे. बरोबर आहे. ऑप्शन मध्ये दिसतोय का बघा, तर ऑप्शन नंबर ए, बरोबर. तर आज मी जास्त काही क्वेश्चन घेणार नाही. हे जे झालेले आहेत क्वेश्चन, तेवढे क्वेश्चनची तुम्ही वारंवार प्रॅक्टिस करा. कुठं अडचण येत असेल तर विचारा, बेसिक काय समजत नसेल तर विचारा. तुमच्या डिमांडनुसार आपण त्या पद्धतीनं पुढं वाटचाल करणार आहे. ही लेक्चर सिरीज कंटिन्यू वर्षभर चालू राहणार आहे. दररोज लेक्चर आपला अपलोड होणार आहे. ज्यांना स्टेट बोर्डाची अडचण येते त्यांच्यासाठी मी वेगळी लेक्चर सिरीज सुरू करणार आहे, ती तुम्ही बघून घ्या. 11वीचे सुद्धा फाउंडेशन काय असेल ते मी सगळ्या बाबी क्लिअर करणार आहे, जेणेकरून फिजिक्सला तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील. ह्या उद्देशाने मी हे चालू केलेलं आहे. ग्रामीण भागातील मुलांना कुठल्याही प्रकारच्या अडचण मी येऊन देणार नाही. जर शहरातील मुलं असतील तर त्यांना सुद्धा ही चांगल्या पद्धतीने ही लेक्चर सिरीज समजेल अशा पद्धतीने मी लेक्चर सिरीज तयार करत आहे. तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत किंवा मैत्रिणींपर्यंत याची माहिती द्या. आणि काही डाऊट असेल तर माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर दिलेला आहे, त्याला व्हॉट्सअपला मेसेज करा. भेटू पुढच्या लेक्चरला.
तोपर्यंत आपण येथे थांबू. धन्यवाद.